पहिल्यांदा मला पाहिल्यावर आज ही कोण नवी बाई आली सांभाळायला, अशा प्रकारचे आविर्भाव चेहऱ्यावर होते. पण ते 2 सेकंदच टिकले. त्यांच्याकडे हसून बोलल्यावर त्याही हसल्याच व रमल्याही. एक दिवस त्यांच्याशी इंग्रजीतून बोलले. मग विचार केला, त्यांना काय कळतं इंग्रजी का मराठी. नंतर मनसोक्त मराठीतूनच बोलले त्या मुलींशी. उठलात का तुम्ही, तुम्हाला भूक लागली का, 1 मिनिट आलेच मी, अशा प्रकारे. नमस्कार, शिवाली अश्विनी या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. नवीन दिवस आणि अक्षरदीपचा आणखीन एक नवीन भाग. अक्षरदीप या उपक्रमाअंतर्गत सध्या आपण जे पुस्तक वाचत आहोत ते आहे केल्याने देशाटन. लेखिका आहेत रोहिणी गोरे. आतापर्यंत आपण या पुस्तकाचे 9 भाग बघितले होते. आज आपण पुढचं 10वं प्रकरण वाचूया. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करा. प्रकरण 10वे, केट व मॅगी. एक दिवस माझी मैत्रीण रेणुका हिचा मला दूरध्वनी आला व तिने मला विचारले, तू माझ्याकरता पर्यायी बेबीसिटरचे काम करशील का 4 दिवसांकरता. माझा होकार कळताच तिला खूप आनंद झाला व तिने माझे अनेक आभार मानले. एलिझाबेथ नावाच्या एका अमेरिकन बाईच्या घरी माझी मैत्रीण तिच्या 6 महिन्यांच्या जुळ्या मुलींना सांभाळायला रोज सकाळी 7 ते 6 पर्यंत जात होती. एलिझाबेथला मार्गारेट उर्फ मॅगी व कॅथलीन उर्फ केट नावाच्या 2 जुळ्या मुली होत्या. 7व्या महिन्यात बाळंतपण झाल्याने त्या मुली वजनाने खूपच कमी होता व त्यात मॅगीला थोडा प्रॉब्लेम होता. तिचे डोके नेहमीच्या आकारापेक्षा थोडे मोठे होते. त्यामुळे एलिझाबेथ त्या मुलींना पाळणाघरात ठेवू शकत नव्हती. एलिझाबेथ मलाही चांगली ओळखत होती, कारण ज्या पाळणाघरात पर्यायी बेबीसिटर म्हणून मी काही महिने काम केले तिथे तिचा मोठा मुलगा पण होता. मी दोघींनाही दूरध्वनी करून सांगितले की मला इतक्या लहान मुलांची व त्यातूनही जुळ्या मुलांची देखभाल करायची सवय नाही, पण शिकवले तर हे काम मी निश्चितच करू शकेन. त्या जुळ्या मुलींची दिवसभरात कशी देखभाल करायची याचे मी 1.5 दिवस प्रशिक्षण घेतले. अर्धा दिवस एलिझाबेथ बरोबर व संपूर्ण दिवस माझ्या मैत्रिणी बरोबर. एलिझाबेथने मला पावडरचे दूध कसे तयार करायचे, दुधाच्या बाटल्या स्वच्छ धुवून मायक्रोवेव्ह मधून कशा कोरड्या करायच्या, बाटलीत दूध भरून ते फ्रीजमध्ये कशा पद्धतीने ठेवायचे, म्हणजे दुधांच्या बाटल्यांवर स्टिकर चिकटवून त्यावर नावे लिहायची. शिवाय केटला दुधातून तांदूळाची पावडर घालून दूध पाजायचे हे लक्षात ठेवायचे. पावडरचे दूध तयार करताना अजिबात गुठळी होऊन द्यायची नाही वगैरे. मैत्रिणीबरोबर एक संपूर्ण दिवस प्रशिक्षण घेतले. त्यात तिने मला सांगितलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे. नंबर 1, दर 3 तासाने बाटलीतील दूध पाजणे व ते कशा पद्धतीने पाजणे. सोफ्यावर बसून मांडीवर उभी उशी ठेवायची, त्यावर मुलीला उताने झोपवायचे. एका हाताने तिचे 2ही हात धरून बाटलीतील दूध पाजणे. दुसरे महत्वाचे म्हणजे दूध पिताना त्यांना ठसका लागत नाही ना, तेही पाहायचे. दर 3 तासाने डायपर बदलणे. औषध कसे ड्रॉपरने तोंडात घालायचे. नंबर 4, फोन नंबरची यादी कुठे आहे ते सांगितले. त्यामध्ये एलिझाबेथचा व तिच्या नवऱ्याचा सेलफोन नंबर, या दोघांच्या कार्यालयातील फोन नंबर, एलिझाबेथच्या शेजारणीचा फोन नंबर असे सगळे फोन होते. 5, त्या मुलींना ताप आला तर तो थर्मामीटरने कसा पाहायचा. नंबर 6, सकाळी 11 वाजता एलिझाबेथच्या कार्यालयात दूरध्वनी करून सांगायचे की सर्व काही व्यवस्थित चालले आहे, काळजी नसावी. ती फोनवर भेटली नाही तर आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवणे. नंबर 7, त्या मुलींना झोपवायचे कसे ते सांगितले. त्या मुलींच्या खोलीत 2 पाळणे आहेत, त्यात त्यांना पालथे ठेवून झोपवायचे, नंतर दार लावून घ्यायचे. नंबर 8, अर्धा पाऊण तास सतत कोणी रडले आणि सर्व उपाय करूनही रडणे थांबले नाही तर फोनच्या यादीतून फोन लावून लगेचच कळवणे. फोनवर कोणीही उपलब्ध झाले नाही तर 911ला म्हणजे 911ला फोन करून पोलिसांची मदत घेणे. नंबर 9, जाताना एलिझाबेथ संपूर्ण घर बंद करून जाईल.
बाहेरून कोणीही आले तरी दार उघडू नकोस असे सांगितले. नंबर 10, त्या मुलींशी सतत बोलत राहा. नंबर 11, फ्रीजमध्ये कायम त्या दोघींच्या मिळून 8 दुधाच्या बाटल्या तयार ठेवणे. प्रत्यक्ष अनुभव. 1.5 दिवसाचे प्रशिक्षण घेतल्याने प्रत्यक्ष सांभाळायला मला काहीही जड गेले नाही. मुली पण खूप गोड व छान होत्या. पहिल्यांदा मला पाहिल्यावर आज ही कोण नवी बाई आली सांभाळायला अशा प्रकारचे आविर्भाव चेहऱ्यावर होते. पण ते 2 सेकंदच टिकले. त्यांच्याकडे हसून बोलल्यावर त्याही हसल्याच व रमल्याही. एक दिवस त्यांच्याशी इंग्रजीतून बोलले. मग विचार केला त्यांना काय कळतं इंग्रजी का मराठी. नंतर मनसोक्त मराठीतूनच बोलले त्या मुलींशी. उठलात का तुम्ही? तुम्हाला भूक लागली का? 1 मिनिट आलेच मी. अशा प्रकारे. एके दिवशी भुकेच्या वेळी केट पेंगली होती. मग तिला तसेच झोपू दिले. मॅगीला आधी दूध दिले तरीही ती उठेना. मग विचार केला आता जर केटला तसेच झोपू दिले तर पुढचे सगळे वेळापत्रक बिघडेल. तशीच तिला जबरदस्तीने उठवले, दूध दिले. मग झाली ताजीतवानी आणि लागली खेळायला. मॅगी लहान आहे, ती दूध प्यायल्यावर लगेच झोपायची. केट चपळ आहे व दूध प्यायल्यावर ती खूप खेळायची. मग ती व मी टॉम व जेरी पाहायचो. त्या 4 दिवसात खूप लळा लागला होता मला त्या गोड मुलींचा. आलिशान बंगल्यामधील केट मॅगी यांच्या सहवासातील ते 4 दिवस मी कधीही विसरणार नाही. त्या 4 दिवसात कळाले की ही नोकरी खूप जिकरीची आहे. सतत लक्ष ठेवावे लागते. संपूर्ण घरात त्या मुलींशिवाय कोणीही नाही. दार उघडून बाहेरही जाता येत नाही. आणि अशी नोकरी 8 ते 10 तास करायची म्हणजे डोक्याला खूप ताण आहे. आणि इतक्या छोट्या मुलींना सांभाळणे म्हणजे खूप मोठी जबाबदारी पण आहे. रेणुकाने ही नोकरी त्या मुली मोठ्या होईपर्यंत केली. तिचे मला खूप कौतुक आहे. तिचा नवरा PhD करत होता. PhD मध्ये शिष्यवृत्ती खूप कमी असते. त्यामुळे रेणुका ही नोकरी करत होती. तिच्या डिपेंडंट व्हिसावर वर्क परमिट नव्हते, पण तरीही ही नोकरी करत होती. कारण एलिझाबेथला पण गरज होती. त्यामुळे दोघींनाही गरज असल्याने त्या दोघी एकमेकींना सांभाळून घ्यायच्या. एलिझाबेथ रेणुकाला कॅश पैसे देत होती. तसेच मला पण तिने 4 दिवसाचे कॅश पैसे दिले. मी 4 दिवस पर्यायी गेल्यामुळे रेणुका व तिच्या नवऱ्याला 4 दिवस बाहेरगावी जाता आले, नाहीतर सुटकाच नाही. रेणुकाने माझे खूप आभार मानले व मीही तिचे आभार मानले. कारण की मला पण एक नवीन अनुभव मिळाला. आजच्या भागात इथेच थांबूया. परत भेटू अक्षरदीपच्या पुढच्या भागात. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.